अभिनयाचा किडा कधी चावला? अभिनयाकडे कसं काय तुम्ही वळले? नमस्कार, आदाब, वळक्कम. मी अकबर बेटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे सत्ता मंच. नमस्कार सर. बघा म्हणजे आजचा हा योगायोग काय आहे बघा. म्हणजे तुम्ही स्वतः एक मुलाखत घेणारे असून सुद्धा मी आज तुमच्या समोर बसलोय. मी सुद्धा एक बऱ्यापैकी हरहुन्नरी पत्रकार आहे. नाव माझं चिन्मय सौमित्र काशीकर, म्हणजे चिंचौका. ॲज अ फॅन मला तुम्हाला बरंच काही विचारायचं वाटतंय, पण आज तुम्ही माझी मुलाखत घ्या. कुठे काय आहे फिरता वाय सगळे माणसं काय पण करता वायचं नाही काय हे. आता तुम्ही काय प्रश्न विचारणार मी उत्तर देणार. हे काय वर्षानुवर्ष चाललेलंच आहे हो. माणसं इतकी प्रश्न आता जनतेला केवढे प्रश्न पडलेले आहेत, पण उत्तर कोण देतात आहे नाही. जनता इकडे तिकडे वाऱ्यासारखी फिरते. कुणाला काय पडलेलं आहे त्याचा टाकलं जो वेल्डिंग करून सांगली की ना. कशामध्ये जास्त अभिनय करायला आवडतो? म्हणजे सिनेमात की शो? हास्य जत्रेतल्या काय गमती जमती? आता की तुला ना वडापावची गरज आहे. मला नको वडापाव, मला भूक नाही लागली. तुला माहित नाही कुठला वडापाव. ये तुला मी वडापाव मध्ये मी पळतोय आणि ते लॉंग शॉट आहे. तर अगोदर पळताना जवळ होत तिकडून ऐकू येईल असं ऍक्शन बोलल्यानंतर आम्ही पळत सुटलो आमच्या ह्याच्यात फुल गाणे बिणे लावले आणि असं तर एक समुद्राचा आवाज, गाण्याचा आवाज आणि आमची एक मनात धुंदी. पहिला पिक्चर जोश आहे, हे काहीतरी एक्सप्रेशन दाखवायचे आणि आम्ही पळतोय आणि हे कट बोललेत आणि आम्हाला ऐकूच येत नाही त्या आवाजामध्ये. कट बोलले आणि आम्ही वेड्यासारखी ऍक्टिंग करतोय, उड्या मारतोय फुल असं वगैरे. हे सगळं करणं चालू आहे आणि ही आमची मजा बघितलं की यांना माहिती. आणि मग शेवटी मागून धावत आला, रे थांबा. आता शो आहे, हास्य जत्राचे शो आणि सिनेमात काय तुम्हाला एकंदर फरक वाटतो? आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा जो पॉडकास्ट आता तुमच्या समोर येतोय तो ना जमेल तेवढा मस्तपैकी व्हायरल करा. जय महाराष्ट्र मंडळी, मी पी.के. भांडवलकर. चहा विथ सत्ता या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. तन मंडळी नुसतं त्यांचा चेहरा पाहिला तरी हसू येतं, पण अभिनय पाहिला की थक्क व्हावं लागतं. विनोदाचं टायमिंग, संवादातील वजन आणि पात्रातील खरी भावना या सगळ्यांचा सुंदर संगम म्हणजे रमेश बेटकर सर. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमधून घराघरात पोचलेले आणि आता लास्ट स्टॉप खांदा या चित्रपटातून नव्या प्रवासाला निघालेले हे दमदार अभिनेते आज आपल्या पॉडकास्टमध्ये आहेत. चला तर मग जाणून घेऊयात त्यांच्याकडून त्यांच्या प्रवासामागचा खरा स्टॉप आणि पुढचं स्टार्ट. तर मंडळी, आजचा पॉडकास्ट खूप महत्त्वाच्या विषयावर आणि खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. रमेश सर, तुमचं सत्ता मंचावर खूप खूप स्वागत. थँक्यू. कसे आहात? अगदी मजेत, सुखी, आनंदी आणि एक्सायटेड आहे, कारण आमचा सिनेमा येतोय 21 तारखेला. कारण महाराष्ट्राला तुम्ही हास्य जत्रेतून खळखळून हसवलं, आता सिनेमातून हसवणार. प्रयत्न करतोय. पहिलं पाऊल आहे, सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज आहे. नक्कीच मिळेल. थँक्यू. आता मला पहिला प्रश्न असा विचारावा वाटतो की अभिनयाचा किडा कधी चावला? अभिनयाकडे कसं काय तुम्ही वळले? एक लहानपणापासून थोडीशी अंगात कला होती, पण ते माहित नव्हतं की हा अभिनय आहे किंवा हे असं काहीतरी आहे. लहानपणापासून डान्स करायचो, कुठे ना कुठे नकला करायचो, पण त्याच्यातनं काही असं काहीतरी अभिनय आहे, याच्यात आपलं करिअर होऊ शकतं वगैरे असली काही स्वप्न नव्हती. कारण दुर्गम भागात सगळं शिक्षण झालं होतं, बालपण तिकडे गेलं होतं. नेमकं कुठे? रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लांजा तालुक्यामध्ये भांबेड गाव आहे, तिथे माझं बालपण गेलं. माझी शाळा वेरवली हायस्कूल, श्रीराम विद्यालय वेरवली बुद्रुक असं तिचं नाव. तर त्यावेळीला हे सगळ्या गोष्टी नवख्या होत्या प्रचंड, त्यामुळे काही असे प्लॅटफॉर्म नव्हते किंवा काय. शाळा संपली नंतर जेव्हा मी कॉलेजला गेलो, सिनियर कॉलेजला, तेव्हा SY ला गेल्यानंतर एका ठिकाणी तिथे युनिव्हर्सिटीच्या कॉम्पिटिशन होतात. तर आंबेकर सर म्हणून तिथे कल्चरल प्रमुख आहेत, सांस्कृतिक प्रमुख, त्यांनी मला सांगितलं की तू जरा ऑडिशनला आहे. कारण त्या दरम्यान आमची FY ला असताना कुठल्या तरी माध्यमातून ओळख झाली होती आणि फाउंडेशन कोर्स ते सब्जेक्ट शिकवायचे. तर तिथे ग्रुप डिस्कशनच्या निमित्ताने आम्ही जरा चर्चा करायचो, सगळी मुलं वगैरे. तर ते तिथलं जे दरम्यानचं काय बोलणं वागणं होतं ते त्यांना आवडलं होतं. तर ते म्हणाले होते की तू ऍटलिस्ट ऑडिशन दे, मग आपण पुढे काय होतंय बघूया. आणि मग तेव्हा आम्ही पहिल्यांदा ऑडिशन दिली होती आणि मग तिथून युनिव्हर्सिटीचा प्रवास सुरू झाला स्किटचा. आणि पहिल्याच वर्षी ज्या 2 स्किटमध्ये सहभागी होतो ऍज अन ऍक्टर,
तिथे ब्रॉन्झ मेडल मिळालं, सिल्वर मेडल मिळालं. सो तिथून एक प्रवासाला सुरुवात झाली. सुरुवात. पण Theme असं काही घेतलं. नाहीये की त्याच्यामुळे तिथे ठरलं की मी आता ऍक्टर होणार. तिथे एक असं वाटलं की काहीतरी एक हॉबी सापडली, की बरोबर. एक काहीतरी सापडलं की बरं हे काहीतरी मजेशीर आहे, एक छान आहे काहीतरी. आणि तो प्रवास एक नकळत सुरू झाला. असं काही त्याचं ते इथपर्यंत येऊन पोहोचेल याची काही गॅरंटी नव्हती. पहिली संधी कुठे मिळाली तुम्हाला? अभिनयाचं म्हणाल हम्म. तर हास्य जत्रा ही माझी पहिली संधी आहे. आम्हाला 2018 साली ऑडिशनसाठी कॉल आला होता. विनायक पुरुषोत्तम जे हास्य जत्रेचे एक उत्तम लेखक आहेत, वन ऑफ द. तर ते तेव्हा असिस्टंट डिरेक्टर होते पहिल्या सीझनला हास्य जत्रेच्या. बरोबर. आणि ते प्रथमेशचे मित्र. तर त्यांनी असं फोन केला होता की ऑडिशन द्यायला आवडेल का किंवा ऑडिशन लिहायला जमेल का. तर आमचं ते आपसुक हो झालं आणि नेमका प्रथमेश पण येणार होता, मी पण येणार होतो. मग प्रथमेश आणि आमचं ठरलं की आपण दोघं चाललोय तर एकटं एकटं काहीतरी करण्यापेक्षा दोघे एकत्र करूया, जे आपलं ट्युनिंग आहे इतक्या वर्षाचं. बरोबर. मग आम्ही ऑडिशनला गेलो आणि अनायासे ती ऑडिशन खूप छान झाली. आमच्याकडनं चांगलं काहीतरी तिथे घडलं, जे सरांना असं मोठे आणि गोस्वामी सरांना आवडलं. आणि मग आमचा तिथून एक हास्य जत्रेचा प्रवास सुरू झाला. आता तुम्हाला कॉल आला त्याच्या अगोदर तुम्ही काय करत होते? म्हणजे त्यांनी तुम्हाला कुठं पाहिलं पहिल्यांदा? आता तो एक ऍक्च्युली मजेशीर किस्सा आहे. म्हणजे त्यांनी काही मला पाहिलं नव्हतं. जसं मी मगाशी सांगितलं की मी अजूनपर्यंत परफॉर्मन्स जे काही आम्ही केले होते ते कॉलेज जीवनामध्ये केले होते आणि ते पनवेलच्या अगोदर पट्ट्यामध्ये केले होते. रत्नागिरी जिल्हा, चिपळूण वगैरे या पनवेल इथपर्यंत. मुंबई, कोर मुंबईमध्ये कधीच मी कोणत्या गोष्टीचा परफॉर्म केलं नव्हतं, युनिव्हर्सिटीचं सोडल्यास. युनिव्हर्सिटीचे स्टेजचा परफॉर्मन्स सोडल्यास. तर तिथून काय झालं की धडपड चालू होती. प्रथमेशला माहिती होतं. आणि विनायक पुरुषोत्तम आहे. 2018ला आमची ऑडिशन झाली. 2017ची गोष्ट आहे. 2017ला काय झालं की प्रथमेश आणि विनायक पुरुषोत्तम एका क्रिकेटच्या सामन्यादरम्यान खेळायला असे रात्रीचे वगैरे टर्फला क्रिकेट घेतो ना, तसे ते भेटले होते. मग बोलता बोलता तू काय करतोय, मी काय करतोय, प्रत्येक जण स्ट्रगल पिरियड मध्ये होता. मग ते बोलणं चालू होतं किंवा काय. तर प्रथमेश त्याला बोलून गेला की अरे माझा एक मित्र आहे श्रमेश म्हणून, तो पण एक बरं काम करतो, पण अजून संधी कुठे भेटत नाहीये, मिळत नाहीये त्याला. तर बघूया काय होईल तर आमचं एकत्र आम्ही काहीतरी करू किंवा काय, असं ते एक हलकंसं तो बोलून गेला होता प्रथमेश. आणि ते विनायकने लक्षात ठेवलं होतं. करेक्ट बरोबर 1 वर्षाने जेव्हा हास्य जत्रा सुरू झाली तेव्हा विनायकला ते आठवलं की असं असं बोलणं झालं होतं. मग त्याने प्रथमेशला पहिला फोन केला. प्रथमेशला फोन केला आणि म्हणाला अरे तू आठवते का आपण जेव्हा असं असं बोलणं झालं होतं तेव्हा तू एका मित्राचं नाव घेतलं होतंस, तर त्या मित्राला आता हे शो करायला आवडेल का? तर प्रथमेश म्हणाला हो आवडेल. मग त्याने माझा नंबर घेतला. मग विनायकने मला फोन केला. मी म्हटलं मी येतो ऑडिशनला उद्या. इथपर्यंत प्रथमेश येणं नक्की नव्हतं. माझा फोन ठेवल्यानंतर त्याला विनायकला असं वाटलं की अरे मी प्रथमेशला विचारलंच नाही. मग प्रथमेशला त्याने परत फोन केला आणि मग प्रथमेशला विचारलं की तुला हा फॉर्मॅट करायला आवडेल का? तो म्हणाला मला ट्राय करायला आवडेल, कारण प्रथमेश सिरियल मध्ये काहीतरी काम करत होता. ओके. तर मला ट्राय करायला आवडेल. मग म्हणाला तू पण उद्या ऑडिशनला ये. तर मग झालं, त्यांनी फोन ठेवला. फोन ठेवल्यानंतर प्रथमेशने मला कॉल केला, अरे काय तुझं काही झालं का? तोपर्यंत माझं काही गोष्टी सुरू झाल्या होत्या, एकट्याने करायचंय. मग काय, तर म्हणाला तू काय करणार सुद्धा? म्हटलं मी असं असं एक संगमेश्वरी माझा पॅच रेडी करतोय, एकट्याने करायचंय. तो म्हणतो मला पण बोलवलंय. मग मी म्हटलं जर आपण दोघं चाललोय तर मग कशाला एकटं ऑडिशन द्यायचं? बरोबर. आपण एक से भले दो, दोघे एकत्र करूया. मग म्हणाला चालेल. मग मी घरी येतो म्हणाला. मग आम्ही माझं एक ऑलरेडी एक लिहिलेलं असंच एक स्किट होतं, ते आम्ही दोघांनी म्हणून परत इम्प्रोव्हाइज केलं आणि ते दुसऱ्या दिवशी सादर केलं सरांसमोर. आणि मग सरांना ते आवडलं सुदैवाने आणि तिथून प्रवास सुरू झाला. खूप छान. असं. मग हास्य जत्रेतल्या काय गमती जमती? हास्य जत्रेतल्या गमती जमती म्हणजे दर दिवशी काही ना काही गमती जमती होत असतात. सगळेजण आता कंटेनर मध्ये आम्ही बने असतो, मंदार असतो, पृथ्वीक असतो, तर प्रत्येकाची काही ना काही मस्ती चालूच असते. असं आहे. तर हास्य जत्रेत असं स्पेसिफिक सांगायचं झालं तर काय म्हणजे मला फक्त आता किस्सा आठवतोय की जनरली ते रील खूप व्हायरल आहे.
सलीम अकबरचं आमचं जे पहिलं स्किट होतं की हे बघून मला तुझं बालपण आठवलं, किंवा जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाहीये वगैरे. तर आम्ही जेव्हा रिडिंग केलं होतं तेव्हा ते एवढं त्याला लाफ्टर येईल किंवा एवढं ते होईल असं काहीच वाटलं नव्हतं आम्हाला ते नॉर्मल वाटलं होतं जेव्हा सरांसमोर रिडिंग केलं होतं तेव्हा वगैरे वगैरे. पण जेव्हा आम्ही ते स्टेजवर केलं तेव्हा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि खूप चांगला लाफ्टर आला, आणि बरंच एक साधारण थोडं 1-2 मिनिटं ते होल्ड झालं होतं, तिथे थांबलं होतं. मग ते असं आमचं होतं की प्रथमेशला आणि आम्हाला स्पीडची सवय, ते कुठे थांबता कामा नये, म्हणून त्याच्यानंतरचे जे सगळे डायलॉग आहेत ते तिथले ते घेतलेले ऍडिशन आहेत त्या की जे तुमच्या मनात आहे बघा डायलॉग पण पूर्ण करू दिला नाही सड्यांनी, डायरेक्ट लोळायला सुरुवात घेतली, अर्धवटच ऐकला, पूर्ण ऐकलाच नाही. जे तुमच्या मनात आहे ते माझ्या हातात नाहीये वगैरे असं वगैरे सगळं ते बोलणं झालं. तर अशा एक छोट्या छोट्या गमती जमती काही ना काही घडत राहतात. मग इम्प्रोव्हायझिंग तुम्ही स्टेजवर पण करता? इम्प्रोव्हायझेशन नाही की कधी कधी काहीतरी सुचलं तर एखाद दुसरी ऍडिशन घेण्याची एक सवय आहे मला. म्हणजे बरेच जण ते बोलतात तुम्हाला, कधी कधी तुम्ही स्किट मधून ते ऐकलं सुद्धा असेल, श्रमेश ऍडिशन घेतो किंवा काय. तर ते ती सगळ्या कलाकारांची एक गंमत आहे, कोणीतरी त्याचं सहकार्य करतं, कोणीतरी तसं एक रिॲक्शन देतं, म्हणून मला ती ऍडिशन घ्यावीशी वाटते किंवा सुचते आणि त्यातनं काहीतरी घडतं चांगलं. म्हणजे हास्य जत्रेमध्ये कोणाबरोबर काम करायला मजा वाटते? ऑफकोर्स पहिल्यापासून प्रथमेश माझ्यासोबत आहे, आणि प्रथमेश बरोबर इतकं ट्युनिंग आहे आमचं की आम्ही स्क्रिप्ट नसली तरी आम्ही 10 मिनिटं स्टेजवर बोलू शकतो. आणि असं मी एकदा परफॉर्म पण केलेलं आहे, म्हणजे असं हे बोलायचं म्हणून बोलत नाही, मी ऍक्च्युली एक स्क्रिप्ट नसताना परफॉर्म केलेलं आहे. असंच 1-2 मिनिटं बाजूला बोललो की असं असं आहे, असं असं करायचंय. कॉलेजच्या जीवनात केलं होतं आणि आम्ही 10 मिनिटं जाऊन वरती परफॉर्म केलं होतं. तर तेवढं आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. पण आता प्रथमेश सोबत जेव्हा आता इतकी वर्ष आहे ते सगळ्यांबरोबर काम करतोय, तर सगळ्यांबरोबरच काम करताना मजा येते. म्हणजे मग पीपी असू दे, बने असू दे, मंदार असू दे, ओमकार राऊत असू दे, वनिता असू दे, शिवाली, सगळे सपोर्टिव्हच आहेत. अरुण दादा टीमच खूप छान आहे. हा, म्हणजे प्रत्येकाबरोबर कसं आहे, प्रत्येकाचा फ्लेवर वेगळा आहे. हो, प्रत्येकाची एक गंमत आहे. ते मला नेहमी असं म्हणतो ना की हास्यचित्र ही एका बागेसारखी आहे. तर बाग म्हटल्यावर ना एका फुलाला महत्व नसतं, सगळ्याच फुलांना महत्व, तरच ती बाग होते. बरोबर. नाही तर बाग फक्त गुलाबांची झाली असती, किंवा फक्त जाईची जुईची झाली असती, किंवा शेवंती जे काय म्हणतो आपण, सदाफुली अबोली यांची झाली असती. प्रत्येक जण एक वेगवेगळं फुल आणि प्रत्येकाचं एक वेगळं महत्व आणि प्रत्येकाचा एक वेगवेगळा सुगंध आहे. त्यामुळे कुणाबरोबर काम करत असताना तेवढीच मजा येते आणि सगळे सपोर्टिव्ह आहेत. आणि आमच्याकडे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे सुदैवाने खूप चांगलं वातावरण असल्यामुळे सिनियर ज्युनियर अरे हे असं काही नाही, सगळे एकमेकाला प्रचंड सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे समीर दादा असेल, प्रसाद खांडेकर दादा, हे सगळे, अरुण दादा, ही सगळी मोठी मंडळी आहेत. इतकी वर्ष ती काम करतात, गेले 20-20, 30-30 वर्ष, पण ते प्रचंड समजूत घेऊन मित्राप्रमाणे समजावणं हे त्यांचं मार्गदर्शन सतत चालू असतं. चुकल्यावर ओरडतात सुद्धा अगदी मस्त हक्काने. कारण मी बऱ्याचदा बघतो तुमच्या स्किट मध्ये तुमचं पाठांतर कसं करता तुम्ही, की एकदा सुरू झाले की ते काय शब्द फेक, ती लय आणि अनस्टॉपेबल तो विषय, आणि लोक हसतात नुसते. ऍक्च्युली सर ते प्रेम आहे लोकांचं, की त्यांना हे आवडतंय, आणि मराठी भाषेची ती गंमत आहे. ते ना असं जेव्हा आपण क्लिष्ट आणि कठीण करून मांडतो ना, तेव्हा ते आपल्याला भारी वाटतं. आता काय होतं की लेखक मी असल्यामुळे ना मला पाठांतर करायला सोपं जातं, आणि पहिल्यापासून पाठांतर बऱ्यापैकी आहे. कॉलेजमध्ये शाळेमध्ये शालेय जीवनात थोडासा हुशार होतो, तर ते एक आहे पाठांतराची चांगली सवय आहे, त्यामुळे ते होऊन जातं. त्याच्या मागे काय रॉकेट सायन्स नाही. आणि कसं आहे, आपलं आवडीचं काम करताना आपल्याला काही त्रास नाही होत, आपण काम वाटत नाही, काम वाटत नाही, आणि ती मजा असते. आता आपल्याला जर माहिती आहे की हे लोकांना आवडतं आणि याला वन्स मोर येणार आहे, तर मग ती फक्त जबाबदारी वाढते की आता आपण चुकता कामा नये, आपण काहीतरी डिलिव्हर खूप चांगलं केलं पाहिजे. कारण दर दिवशी जबाबदारी आहे, ती एकदा करून संपत नाही. कधी एखादं स्किट फेल झालंय का सर? खूप वेळा होतं. असं काय कसं सांभाळतो तुम्ही स्वतःला? तो त्या दिवसाचा भाग असतो. आमिर हडकर दादा जो आपले तिथले वादक आहेत, ज्यांचा तो सगळा वाद्यवृंद आहे, त्याने आम्हाला खूप सुरुवातीला जेव्हा आम्ही आलो हास्य यात्रेमध्ये, तेव्हा त्याने आम्हाला सांगितलं होतं, कधी कधी काय होतं की सूर चुकीचा लागतो, स्किट चांगलं असतं,
पण सूर चुकीचा लागला की सगळं गंडत जातं आपलं. आपण त्याला काहीच करू शकत नाही. आयदर आपण थांबून पुन्हा सुरू करू शकतो किंवा तेच कंटिन्यू करू शकतो. आपल्या हातात काही नसतं. बरोबर. ते लाईव्ह तर चालू आहे. आणि असं होऊच शकतं कारण की या जगात कोणच परफेक्ट नाहीये. बरोबर. आज ना उद्या काही ना काही चुकणार आहे, राहणार आहे. प्रत्येक गोष्ट बंपर होईलच असं नाही. कधी कधी असं वाटतं की अरे हे खूप भारी होणार आहे हा. आणि ते खूप हे होतं. कधी कधी एखादं साधंच किट असतं पण ते अचानक माहोल करून जातं. बरोबर. तर लोकांना कधी काय आवडेल हे आपण काहीच सांगू शकत नाही. त्याचा तो फॉर्म्युला कुणाकडेच नाही. आणि मग स्टेजवर ज्यावेळेस असं काहीतरी वाटतं तर टेन्शन वाटतं का? टेन्शन तर सर ऍक्च्युली दरवेळी असतंच. कारण की स्किटची गंमत काय की तुमच्याकडे फक्त 10 ते 15 मिनिटं आहेत हसवण्यासाठी आणि त्याच्यात तुम्हाला हसवायचंय. बरोबर. पंच काढायचे. पंच काढायचे त्याच वेळी ती सिच्युएशन कॅरी करायचे किंवा जी काही सरांनी सांगितले ते लक्षात ठेवून आपल्याला पुढे न्यायचंय. हे सगळ्या जबाबदारीची जाणीव ठेवून कुठे आपल्याकडनं चुकीचं कारण की शेवटी ग्रुप स्किट असतं. कधी कधी 5, 6, 7, 8 जण एकत्र असतात. एकाचा जरी सूर रिदम चुकला तर एकामुळे देखील स्किट पडू शकतं. त्यामुळे सगळेजण अगदी पोटतिडकीने मन लावून खूप मेहनतीने काम करतात. म्हणजे प्रत्येकाला आपल्या वाट्याला आलेलं वाक्य जबरदस्त पद्धतीने पोहोचवायचं असतं. ही प्रत्येकाची म्हणजे तो हट्ट असतो, चांगला हट्ट. त्यामुळे कदाचित हे सगळ्या कार्यक्रमाचं यश हे त्या मेहनतीमध्ये आहे, त्या हट्टामध्ये असं मला वाटतं. बरोबर. इंडस्ट्रीत कोण आहे तुमचा रोल मॉडेल? सर रोल मॉडेल असं हे नाही पण मी ही खूप संधी मिळाली मला तर मी कृतज्ञता नक्कीच व्यक्त करेन. आम्ही कुठलाही अभिनयाचा कोर्स केला नाही, लेखनाचा कोर्स केला नाही. हे जे काही आता मी थेंबर आपण म्हणू शकतो अभिनय थेंबर अगदी अभिनय हा समुद्रासारखा असतो. आम्ही आत्ता फक्त कुठेतरी चमच्यावर एक थेंब काहीतरी घेऊन फिरतोय. थेंबर जर अभिनय जमत असेल तर तो अशोक सराफ सर आणि लक्ष्मीकांत बेर्डे सर यांचे जे पूर्वीचे जे सगळे सिनेमे होते बरोबर ते माझे अक्षरशः तोंडपाठ आहेत. म्हणजे मी नावं घेईन अशी बनवाबनवी तर आहेच, झपाटलेला, थरथराट, धडाकेबाज, धूमधडाका, सगळे सुपरहिट सिनेमे सगळे एक होता विदूषक, हे सगळे आमचे सिनेमे ना मी दे दणादन अजून सुद्धा कधी वैताग आला कंटाळा आलो तर मी हे सिनेमा लावून बसतो. हे सिनेमे म्हणजे अभिनयाची कार्यशाळा आहे की त्या माणसांनी खूप काही करून ठेवलंय. तुम्हाला कोणत्याही अभिनयाच्या कार्यशाळेत जाण्याची गरज नाही. जर कधी कधी बघून गोष्टी शिकता येतात. बरोबर. आणि ते दोन महान महान माणसं आहेत, लेजेंड आहेत ते, ज्यांनी जगवले सगळी गोष्ट मराठी असं त्यांना सगळेजण म्हणतात. सिनेमा त्या काळात जगवला. येस 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 येस. आणि गंमत कोठारे साहेब असतील, लक्ष्मीकांत बेर्डे साहेब असतील, अशोक सराफ असतील, अण्णासाहेब देऊळगावकर ज्यांनी ते सगळं लिखाण उतरवलं, दादा कोंडके तो त्यांच्या अगोदरचा. पण दादा कोंडकेंचे मी सिनेमे बघितले तर मला अगोदरच्या जनरेशनचे पण जेव्हा त्यांचं महत्व कळलं तेव्हा मला एक खूप भारी वाटलं की अशी खूप मोठी लोक आहेत. पण या लोकांकडनं शिकलोय. त्यामुळे आता जर मला तुमच्या निमित्ताने संधी मिळते तर ती मी कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे की जे काय आता तोडकं मुडकं करतोय ना त्या या लोकांच्या ह्यांच्यामुळे त्यांच्याकडे बघून शिकलोय. आणि तुम्ही जर रोल मॉडेल म्हणाल तर मला माहित नाही हे उत्तर योग्य आहे किंवा काय, पण एक माणूस आहे की ज्यांना मी खूप मानतो, ज्यांचं पूर्णतः डिपार्टमेंट किंवा ज्यांची कला पूर्णतः वेगळी आहे. फक्त ते सिंगर आहेत, ते फार मोठे सिंगर आहेत, ते म्हणजे रफी साहेब, मोहम्मद रफी साहेब. मला असं वाटतं की अत्यंत ग्रेट कलाकार आणि अत्यंत ग्रेट माणूस हे खूप युनिक कॉम्बिनेशन आहे. मी त्यांच्या गाण्यातनं नेहमी प्युरिटी शिकण्याचा प्रयत्न करतो की आपल्याला आपली कला सादर करताना इतकं प्युअर राहता आलं पाहिजे. बरोबर. कारण की जे मनापासून निघतं ते मनाला भिडतं. बरोबर. जे हृदयापासून निघतं ते हृदयाला भिडतं. आणि जेवढं एखादी गोष्ट शुद्ध आणि पवित्र असते ना तेवढी ती लगेच भावते मनाला. क्या बात. मला हे रफी साहेबांचं म्हणजे मी जेव्हा त्यांची गाणी ऐकतो ना माझ्या डोळ्यात पाणी येतं. मग ते कुठलंही असेल किंवा मी त्यांचा डायहार्ट फॅन आहे. जर मी आयुष्यात माझं जेव्हा स्वतःचं घर घेईन करीन आणि तिथे जर कुठल्या कलाकाराचा फोटो असेल तर ते रफी साहेब आहेत. का इतकं मला त्यांच्याबद्दल प्रचंड नितांत आदर. कारण की कलाकार म्हणून ग्रेट आहे, त्यांना कुठल्याच पोचपावतीची गरज नाही.
बरोबर. पण एका एवढ्या उच्च शिखरावर जाऊन सुद्धा माणूस म्हणून कसं राहावं, कारण की अजातशत्रू माणूस, त्यांच्याबद्दल कधीच कोणती कॉन्ट्रोवर्सी नाही, कोणी वाईट बोलणार नाही, त्यांच्याबद्दल कोणी कधी चुकीचं बोललेलं कधीच तुमच्या ऐकूयात येणार नाही. इतकी सुंदर माणसं, मला ते भारी वाटतात, आयडॉल वाटतात ओव्हरऑल जीवनामध्ये, नुसतं कलाकार फील्ड म्हणून नाही, एक माणूस म्हणून आयडॉल जर धरायचं असतील या पूर्ण क्षेत्रामध्ये, बॅलन्स लाईफ या क्षेत्रामध्ये कसं वावरलं पाहिजे तर रफी साहेब. आता शो आहे, हास्य जत्राचे शो आणि सिनेमात काय तुम्हाला एकंदर फरक वाटतो? मेहनत सगळी सेम आहे, मेहनत कुठेच चुकत नाहीये, पण दोन्ही फॉर्मॅट प्रचंड वेगळे आहेत. तिकडे 10 मिनिटं आहेत, तिकडे बिल्डअपला मला संधी नाहीये जास्त, आम्हाला लगेच हार्डकोर लाऊड थोडेसे ब्राईट गोष्टी कराव्या लागतात, कारण की तुम्हाला 10-15 मिनिटांमध्ये त्या सिच्युएशन मध्ये घेऊन जाऊन तुम्हाला हसवायचं. सिनेमाला सिनेमा ही कादंबरी आहे, स्किट हे लाईक न्यूजपेपर आहे, तो दर दिवशी येतो तुमच्याकडे, पण तो त्या दिवसाचा संपला की कदाचित तो जुना होऊन जातो, सगळेच जण ते पुन्हा पुन्हा बघत नाही, किती चांगले डायलॉग असले तरी. पण सिनेमा ही मला कादंबरी वाटते, ती पुन्हा पुन्हा बघितली जाते. आणि ना मला अत्यंत आनंद काय होतो की सिनेमाचा जर हा एक अथांग समुद्र असेल तर माझ्या सिनेमाच्या रूपाने एक थेंब माझ्या नावाचा त्याच्यात पडतोय, हा मला आत्ताच्या क्षणाला आनंद होतोय. बास, मला काय झालं की इतकी महान माणसं सगळे आजूबाजूला वावरतात, त्यांनी इतकं अचाट आणि अफाट काहीतरी करून ठेवलंय, त्या सिनेमाच्या लायब्ररीत कितव्याही करोडो नंबरला एक माझा सिनेमा जाऊन बसतोय, याचा मला प्रचंड आनंद होतोय. हास्य जत्रेपूर्वीचे श्रमेश सर आणि हास्य जत्रेनंतरचे श्रमेश सर, काय बदल केला या हास्य जत्रेच्या शोने तुमच्या लाईफ मध्ये? हास्य जत्रेच्या पूर्वी सर ओळख शून्य, हास्य जत्रेनंतर एक 4 लोक ओळखतील एवढी ओळख झाली तयार. मी ते नेहमी म्हणतो चौकामध्ये की आता आपण आता प्रोफेशनल फालतूगिरीकडे वळूया, जिच्यामुळे तोंडाला मास्क लावून सुद्धा लोक ओळखतायत की अरे बापरे हे कोण आहे, श्रमेश बेटकर आहेत किंवा असं एक हे. तर ही जी ओळख आहे ही आम्हाला हास्य जत्रेने दिली. हे जे आता तुम्ही एवढं आपुलकीने माझ्याशी गप्पा मारताय, तुम्ही मला बोलवलं तिथे आणि आपण एवढं आपुलकीने बोलतोय, तुम्ही मला वेळ दिला, हे हास्य जत्रेमुळे आहे. सो हास्य जत्रेने एक ओळख दिली, मी नेहमी म्हणतोय आयुष्यात आनंद आणण्याचं काम केलंय, माझ्याही आयुष्यात आनंद हास्य जत्रेनेच आणलाय. आता पहिला सिनेमा मिळवण्यासाठी काय तुमची तारेवरची कसरत होती किंवा कसा तो सिनेमा तुमच्यापर्यंत पोहोचला? सर हा सिनेमा आमच्यापर्यंत पोहोचला नाही, काय झालं काय किस्सा आहे? ही संधी आम्हाला स्वतःसाठी तयार करावी लागली. मी बऱ्याच ठिकाणी बोललो सुद्धा आहे, ते पुन्हा सांगतो की हास्य जत्रेचा गॅप होता, 1-2-3 वर्ष झाली होती, 18, 19, 20, 21 दरम्यानचा गोष्ट असेल, आणि घरी चाललो होतो, ठाणे स्टेशनला होतो, आणि ना ते खतखत असते मनामध्ये की आपल्याला काहीतरी अजून करायचंय, आपल्याला अजून करायचंय, आपल्याला अजून करायचंय. आणि सिनेमा हे पहिल्यापासूनचं प्रेम, पहिलं प्रेम ते करायचंच होतं काही ना काही. कारण की तर विनीत परुळेकर जे आमच्या सिनेमाचे डिरेक्टर आहेत, त्यांना फोन लावला, माझे मित्रच, तर मध्ये मध्ये चुकून अरे तुरे पण येईल त्याच्या, तर पहिल्यांदा मित्र, मग मला कळलं की डिरेक्टर आहेत, मग आमचं एक ट्युनिंग जुळली, वाईब जुळली, आणि मग आमचं बोलणं सुरू झालं. तर बोलण्यात झालं की विनीत, आपण ना आपल्याला झेपेल असा एक सिनेमा तयार करूया, ज्याच्यात आपल्याला झेपेल असा, आपण आपल्याला करू शकतो, आपल्यावर कोणतरी विश्वास टाकेल या कुवतीचा, हे आपण करू शकतो, असा विश्वास ज्याला बसेल, आणि आपण जे सादर करू शकू, जी बाजू आपली लोकांनी बघितली नाही की अरे हे आपण असं पण करू शकतो, असा काहीतरी एखादा बॅलन्स सिनेमा आपल्याला करता आला तर मग त्याच्यात खर्च कमी करण्याचा प्रयत्न करू किंवा इतर काही गोष्टी, असं सगळं करण्याचा आम्ही तो प्रयत्न केला. त्याने मला कन्सेप्ट सांगितली. लास्ट ऑफ खांदा हा जो सिनेमा आम्ही करतो आता, येतोय आपला 21 तारखेला, त्याची कन्सेप्ट आहे विनीत परुळेकर आणि त्याच्या मित्र मनोजची. त्याने ती कन्सेप्ट मला फोनवर ऐकवल्यानंतर झालं की हे आपल्याकडनं होऊ शकतं लिहून. पण आमचं सुरुवातीला असं झालं होतं की हे कुठेतरी स्मॉल स्केलला तरी करू, युट्यूब साठी आपण सिनेमा करू, काही असं ठरलं नव्हतं की हे थिएटरला वगैरे होणार आहे. जेव्हा ती लिहिण्याची प्रोसेस झाली तेव्हा असं झालं की चित्र काढेपर्यंत कागद कोरा असतो, बरोबर, आपल्याला माहित नसतं की काय रंगणार आहे. आता जेव्हा ते रंगायला लागलं ना, तेव्हा आपल्याला हळूहळू असं वाटायला लागलं हे काहीतरी भारी होतंय, हे काहीतरी छान होतंय.
तर आपण ते एका चांगल्या क्वालिटीत ठेवलं पाहिजे. तर मग बोलणं झालं. मग विनीतला म्हटलं हे काहीतरी चांगलं झालं, आपण युट्यूब साठी नको, आपण अजून काहीतरी प्रयत्न केला पाहिजे. मग आमची भेट झाली श्रेयश आंगणे, जे म्युझिक डिरेक्टर आहेत याचे, आणि त्यालाही हा सिनेमा आवडला. तो म्हणाला आपण काहीतरी चांगलं करू शकतो. ते कसं झालं की एखादा आपण प्रवास करतोय आणि जेव्हा सेम वाईब आणि सेम गोष्ट बघणारी, सेम सेम रूटने जाणारी, त्यांना पण काहीतरी सिद्ध करायचं, त्यांना पण काहीतरी चांगलं करायचं, अशी माणसं भेटत गेली आणि मग तो सिनेमा नावारूपास आला. म्हणजे तो जो तयार झाला. श्रेयश आंगणेचे मित्र आमचे प्रोड्युसर प्रदीप जाधव, त्यांची आमची भेट झाली. आपण जे मस्करीत म्हणतो ना की मी खूप कष्ट केलेत, डोंगर दऱ्यात फिरलोय, तसं मी ऍक्च्युअली आम्ही डोंगरात फिरलोय. प्रदीप जाधव राहतात भोरला. भोरचं निसर्ग सौंदर्य सगळ्यांना खूप माहिती आहे, मोठं अप्रतिम. डोंगर मथा नावाचं सुंदर हॉटेल आहे. तिथे मी त्यांना एकट्याने नरेशन दिलं. त्यांना तो सिनेमा तिथे आवडला आणि आपण करूया असं तिथे शिक्कामोर्तब झालं. तर अशा रीतीने आमचा लास्ट ऑफ खांदाचा प्रवास भोर मधून सुरू झाला. म्हणजे लोकांना शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीतून आम्हाला एक प्रकारे आशीर्वाद मिळाला तिथे. कारण सगळ्यात मोठी तारेवरची कसरत आहे प्रोड्युसर मिळवणं. हो, खूपच. म्हणजे त्याच्या अगोदर आम्हाला यस नो खूप ठिकाणी झालं. कारण की जेव्हा आपण स्किट फॉर्मॅट करत असतो ना, तेव्हा लगेच पण आपल्याला विश्वास नाही टाकत बरोबर हे करायला. आणि हा मी स्वतःसाठी लिहिलेला सिनेमा होता. याच्यात आमचं ठरलं होतं की हिरो मी करणार, लीड मी करणार, विनीत डिरेक्ट करणार. त्यामुळे हा आमच्यासाठी आम्ही तयार केलेली संधी होती. तिथे आम्हाला दुसरं कोणाला हे करायचं नव्हतं. त्यामुळे या 1-2च अटी होत्या, बाकी सगळ्या गोष्टी मान्य होत्या. फक्त डिरेक्ट तो करणार आणि ऍक्टर मी असणार, ह्या आमच्या 2 गोष्टी होत्या. सो अशा प्रकारे एक प्रवास सुरू झाला. आता हे सगळा प्रवास तुमचा स्टार्ट टू शूट पर्यंत काय गमती जमती होत्या तुमचे, काय किस्से होते त्या सिनेमातले त्यावेळेस? सिनेमातले किस्से म्हणजे सर, कास्टिंगला सुरू झाली. मग कास्टिंग प्रोसेस सुरू झाली. आणि आता मी ऍक्टर आहे किंवा तर मी रायटर आहे, तर मी तेवढं करून बाजूला नाही झालो. आम्ही प्री प्रोडक्शन पासून सगळ्या याच्यामध्ये जेवढी टीम आहे तेवढी सगळी टीम सगळ्या याच्यात इन्व्हॉल्व होते. म्हणजे म्युझिक डिरेक्टर कास्टिंग मध्ये सुद्धा लक्ष घालत होते की आपल्याला चांगला माणूस मिळाला पाहिजे. मग कोरिओग्राफर असतील ते येऊन बसायचे, ते नरेशन ऐकायचे. सगळे एखादं नरेशन असेल तर सगळी टीम यायची, एखादं कास्टिंग असेल तर जे अवेलेबल होते ते सगळे यायचे. असं करत 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 इथपर्यंत पोहोचलो. आता शूटिंगला तर काय गमती जमती होतात, पण आमच्याकडे शूटिंगला आमचं खूप टाईट शेड्यूल होतं. कारण की मी मगाशी म्हटलं तसं आमचं पहिलं पाऊल आहे. आम्हाला सगळे रिसोर्सेस अवेलेबल नव्हते. आम्हाला काही गोष्टी ठरलेल्या होत्या की याच्या पलीकडे आपण जाऊच शकत नाही, गेलो तर आपलं खूप नुकसान होईल. त्यामुळे चुकीला माफी नव्हती, वेळ फुकट घालवू शकत नव्हतो. बरोबर. त्यामुळे जेवढ्या गोष्टी नियर टू परफेक्ट करण्याचा आम्ही प्रयत्न केला. आमच्याकडनं कधी काय होणार नाही. आता सिनेमाची स्क्रिप्ट 112 पेजेसची होती. 112 पेजेस डायलॉग म्हणजे अक्षरशः तर सिनेमाची जी ऍक्ट्रेस आहे जुईली टेमकर, तिच्याने माझी पहिली ओळख झाली होती. आणि आम्हाला याच्यात मैत्री दाखवायचे, प्रेम दाखवायचे एकमेकांबद्दलचं. तर ते बॉन्डिंग तयार झालं पाहिजे. तर ते बॉन्डिंग तयार करण्यासाठी आम्ही जवळजवळ 1 महिना रिहर्सल करत होतो, भेटत होतो, बोलत होतो. मग कुठेही आम्ही रॅन्डमली, माझ्या घराच्या बाजूला नॅशनल पार्क आहे जिथे मी राहतोय, तर आम्ही नॅशनल पार्कला जाऊन सुद्धा रिहर्सल केलेली आहे. जे आमचे डिरेक्टर आहेत विनीत परुळेकर, त्यांच्या घराच्या मागे, ते वाशीला राहतात, त्यांच्या घराच्या मागे जंगल आहे. आम्ही तिकडे जाऊन सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे. कारण की काही सीन आम्हाला तसे डिझाईन आहेत त्याच्यामध्ये, तर तो फील यावा म्हणून असं केलंय. मग आम्ही त्याच्यातून आमची बॉन्डिंग वाढत गेली, वाईब्स मॅच झाल्या आणि मग आम्हाला एकमेकांना ओळखणं सोपं गेलं. आणि ते आम्ही या सिनेमाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला, जो तुम्हाला दिसेल. कदाचित ती केमिस्ट्री तुम्हाला आवडेल, ती दिसेल. निश्चित. कारण एवढी मेहनत आहे तुमची सर्व टीमची, तो सुंदरच आहे. कारण ट्रेलर तुमचा खूप सुंदर आहे, मी पाहिलाय. हो, थँक्यू. आता तुम्हाला मला एक विचारायला वाटतं की कशामध्ये जास्त अभिनय करायला आवडतोय, म्हणजे सिनेमात की शो मध्ये? नाही सर, याचं उत्तर ऍक्च्युली म्हणजे कठीण आहे. म्हणजे असं विचारण्यासारखं आहे की जेवायला कुठे आवडतं, डायनिंग टेबलवर की खाली बसून? जेवण महत्वाचं आहे, अभिनय महत्वाचा आहे. दोन्ही ठिकाणी तेवढीच मजा येते. पण मगाशी म्हटलं तसं सिनेमा ही कादंबरी आहे. बरोबर. अजून 20 वर्षाने माझं एखादं स्किट किती बघितलं जाईल मला माहिती नाही, पण सिनेमा कोण ना कोण बघितला जाईल. म्हणजे जसं आपण अशी बनवाबनवी अजूनही बघतो, एक गंमत आहे.
त्याच्यामध्ये पारडं कुणालाच हे नाही करणार, धाकटं कोण थोरलं कोण असं करणार नाही, कारण की स्किटमुळे ओळख मिळाली, त्या ओळखीमुळे सिनेमा करण्याचं धाडस झालं, त्याच्यामुळे प्रोड्युसर मिळाले, त्यामुळे दोन्हीही समान तराजूत आहे. सर तुमचे बरेच स्किट मी पाहिले, हा. तुमचे डायलॉग खूप फास्ट हा. आणि कॉमिक असतात. नेमकं कोणाला आदर्श ठेवले डोळ्यात? आदर्श मला माहिती आहे आदर्श असं काय हे आहे, पण गोविंदा सर हे करत आलेत खूप. त्यांच्या ह्याच्यात एक मला नेहमी मजा यायची त्यांचे सिनेमे बघताना. तर ते जनरली ना खूप फास्ट डायलॉग बोलण्याची त्यांची एक स्टाईल आहे. तर मी एखाद दुसरे डायलॉग कधी असतील त्यांचे, तर ते त्यांनी जर तो तसा परफॉर्म केला असेल तर तो मी घरी परफॉर्म करायचा प्रयत्न करायचो. एखादा डायलॉग एखादा म्हणजे आता बरोबर येईल की नाही मला माहित नाही, कारण की अचानक तुम्ही म्हणजे आपलं बोलणं होतंय, तर कारण की शेवटी प्रॅक्टिसची गोष्ट आहे. तर ते असं त्यांचा एक डायलॉग आहे, आय थिंक भूल भुलैया मधला, मी कदाचित चुकू शकतो, मला माफ करा चुकलं तर, पण ते देखिए जमादार साहब ये तो शराफत की हद हो गई, हम तो आए थे नाटक करने के लिए, नाटक में हीरोइन चाहिए, बस इतनी सी बात थी कि उस उल्ले के पट्टे ने हमसे कह दिया कि यहाँ जाकर गार्डन में खड़े हो जाओ, वहाँ जो लोग होंगे वो आपको हीरोइन देंगे. फिर कहता हम दोनों शराफत से जाकर गार्डन में खड़े हो गए. इतने में दो सांड टाइप के लोग आते हैं, दोनों की आंखों पर काला काला चश्मा, एक गोरा और काला, गोरे गोरे मुखड़े पे काला काला चश्मा, आकर मुंह पे सिगरेट लगाते हैं और बोलते हैं भाई साहब माचिस मिलेगी. हमने भी ईमानदारी से माचिस लगा डाली, आग लगा रहे थे कि साले ने बोला माचिस फूक, हमने भी ईमानदारी से माचिस बुझा डाली. फिर हमने पूछा भाई साहब हीरोइन मिलेगी, तो बोला नहीं हमारे यहाँ तो पुड़िया मिलती है. हमने सोचा शायद आपके देश में हीरोइन को पुड़िया बोलते थे, तो पुड़िया सही, साला पुड़िया बता दो. बस इतना बोलने की देरी है कि साले ने हमारा बैग उठा लिया और खुद का बैग लेके साले फूट गए. फूटने के लिए हम भी फूट सकते थे, लेकिन फूटने के लिए भाई साहब के दिल में एक आस्था जगी और हम सीधा यहाँ चले आए. ग्रेट. चुकत बोलले, मला माहित नाही बरोबर आले काय, पण एक असा एक प्रयत्न घरी करत असतो, तर त्यातून काही ना काही मिळतं. आता बऱ्याचदा तुमचे स्किट पाहतो आम्ही. येस सर. तर त्यात आम्हाला त्या आवाजात विविधता पाहायला मिळते, की एकाच गळ्यामध्ये इतके आवाज आणि इतके व्यक्ती कशा आहेत. म्हणजे तुमचा चिसोकाचा असेल, अकबराचा असेल किंवा शेंदूरचा असेल, आम्हाला काही त्याच्यातलं ऐकवा. ती ऍक्च्युली तो सवयीचा भाग आहे. काय अकबर म्हटलं तर मग नमस्कार, आदाब, वडक्कम, मी अकबर बिटकर तुमचं स्वागत करतो माझ्या महालात, ज्याचं नाव आहे सत्ता मंच. हाय असं हे चिसोका म्हणाल तर खरं तर मी पत्रकार आहे सर. मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हाडाचा पत्रकार आहे आणि मी मुलाखत घ्यायला सुरुवात केली ना की घेतोच सर. पण आज काय, आज मी सत्ता मंचच्या ठिकाणी आलेलो आहे सर, त्यांच्या युट्यूब चॅनलवर आले सर. त्यामुळे माझा शहाणपणा मी माझ्या खिशात ठेवतो आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम करतो सर. थँक्यू. तर असं हे चिसोका झालं. आणि एक आहे शेंद्रू, जो संगमेश्वरी स्टाईल आहे ती. कुठे काय आहे फिरता बाय सगळे माणसं, मी काय पण करता बाय तर नाही काय हे. आता तुम्ही काय प्रश्न विचारणार मी उत्तर देणार, हे काय वर्षानुवर्ष चाललेलंच आहे हो. माणसं इतकी प्रश्न, आता जनतेला केवढे प्रश्न पडलेले आहेत, पण उत्तर कोण देतात आहे नाही. जनता इकडे तिकडे वाऱ्यासारखी फिरते, कुणाला काय पडलेलं आहे त्याचा टाकलं जो वेल्डिंग करून सांगली एकदा. ग्रेट ग्रेट ग्रेट. असं एक छोटस काय ते. आता सिनेमात सुद्धा काय अशा गमती जमती केल्यात का, की काय ट्रेंडिंग गोष्टी आहेत तुमच्या सिनेमातल्या? ऍक्च्युली एखादी गोष्ट आपण करतो तेव्हा असं ठरवून नाही करत की ही ट्रेंडिंगला येईल, किंवा आपल्याला माहित नसतं ट्रेंडिंगला येईल. म्हणजे हे मी हास्य जत्रेच्या स्किटवरनं बोलू शकतो की जे आता मी बोललो की शेंद्रूचा डायलॉग असेल टाकीन जो वेल्डिंग करून, किंवा चिसोकाचा डायलॉग असेल ऍज अ फॅन, किंवा अकबर नमस्कार आदाब वडक्कम, हे जे काय सर्व हे होतं, हे आम्हाला करताना म्हटलं नव्हतं की हे असं काहीतरी फेमस होईल किंवा हे काही ट्रेंडिंग होईल किंवा ते पालुपद होईल किंवा त्या कॅरेक्टरची ती ओळख होईल, असं काही वाटलं नव्हतं. पण मला आमच्या सिनेमामध्ये एखादी गोष्ट टाकली जी मला असं वाटते की ती एक पिढीला ना एक कोडवर्ड देऊ शकते. आपण ना एक कोडवर्ड देतो. तर माझ्या सिनेमामध्ये वडापाव हा शब्द मी वापरलाय, पण वडापावचा अर्थ तिथे मी खाणारा वडापाव म्हणून नाही वापरलाय, तिथे मी वडापाव म्हणजे मिठी म्हणून वापरलाय. तर त्याच्यातला आपला जो हिरो आहे तो पुढच्या माणसाला
जेव्हा कधी कोण खचलेला असतो, जेव्हा कोणतरी दुःखी असतो, तेव्हा तो म्हणतो की तुला ना वडापावची गरज आहे. तर ते मला मला नको वडापाव, मला भूक नाही लागली. तुला माहित नाही कुठला वडापाव, ये तुला मी वडापाव देतो. आणि असं ते वडापाव. तर मला असं वाटतंय की आताच्या युवा पिढीला एक गंमत येईल, मजा येईल करताना, की जेव्हा ते हे बोलू लागतील की ये मला मला तुला वडापाव द्यायचा, हे मी माझ्या आईला पण बोलू शकतो, मी माझ्या वडिलांना बोलू शकतो, मी माझ्या भावाला बोलू शकतो. नॉट नेसेसरी फक्त प्रेयसीलाच बोलायचं, मित्र मैत्रीण कोणी असू दे, ज्या नातेसंबंधामध्ये मिठी हा प्रकार येतो, मिठी म्हणजे वडापाव. म्हणजे आपण पण बोलू शकतो, सर तुम्हाला एका वडापावची गरज आहे, खूप छान इंटरव्ह्यू झालाय, माझ्याकडनं तुम्हाला वडापाव, आणि एक मिठी मारू शकतो. तर मला असं वाटतं की सिनेमातली ही गोष्ट नंतर ही तरुण पिढी उचलून धरेल किंवा त्यांना ते आवडेल. हे जे कॉइन केलेला टर्म आहे वडापाव, आणि वडापाव कसा आपल्या मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बरोबर. आपण त्याच्याशी लगेच रिलेट होतो. या जगातला प्रत्येक माणूस वेळ काढून वडापाव खातोच, तो किती हार्डकोर डाएट वर असला तरी खातोच. मी तुमच्या याला सुद्धा खाली वडापाव खाऊन चालू. तर तुम्ही काही करत असा, काही दिवसाला बीट गाजर काही खा, वडापाव बघितला की खावाचं वाटतं आपल्याला. सो मला असं वाटतं की जसं वडापावला आपण उचलून धरलंय, तसं वडापाव म्हणून मिठी ही सुद्धा संकल्पना लोकांना आवडेल असं एक आशा करतो. बघूया, बाकी सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे. म्हणजे याच्या पुढे लोक म्हणतील घरोघरी लहान मुलं, आई मला तुला वडापाव द्यायचा आहे, बापू मला तुम्हाला वडापाव द्यायचा आहे, असं एक नवीन कॉन्सेप्ट तुम्ही उतरवलाय त्याच्यात. बघूया काय आता होत आहे, लोकांना कधी काय आवडेल सांगता येत नाही. आता मी चर्चा करताना मला ऐकायला मिळालं की एक गाण्याचं शूट असताना टीमने ठरवलं होतं तुमचं जरा थोडीशी गंमत करायची. काय गंमत केली तुमची टीमने? गंमत म्हणजे तुफान गाण्याचं, जो आता रिलीज झालंय, तुफान सॉन्ग, आमचं पिरमाचं तुफान म्हणून खूप सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग आहे. बघितलं नसेल तर मी लोकांना, प्रेक्षकांना विनंती करेन की युट्यूबवर जाऊन बघा, ते तुम्हाला नक्की आवडेल. एक रोमॅन्टिक सॉन्ग आहे. त्याच्यावर बीचवर आम्ही पळतोय, मी आणि ऍक्ट्रेस जुई, आम्ही पळतोय आमच्या प्रेमाचा तो सगळं, ते ती सगळी धावपळ, ते सगळं रोमांस, ते सगळं आहे. तर एका सीन मध्ये मी पळतोय आणि ते लॉंग शॉट आहे. तर अगोदर पळताना जवळ होते, इकडून ऐकू येईल असं ऍक्शन बोलले. ऍक्शन बोलल्यानंतर आम्ही पळत सुटलो आमच्या ह्याच्यात, फुल गाणे म्हणे लावले आणि असं एकदम. तर एक समुद्राचा आवाज, गाण्याचा आवाज, आणि आमची एक मनात धुंदी, पहिला पिक्चर जोश आहे, हे काहीतरी एक्सप्रेशन दाखवायचे, आणि आम्ही पळतोय आणि हे कट बोललेत आणि आम्हाला ऐकूच येत नाही त्या आवाजामध्ये, कट बोललेत आणि आम्ही वेड्यासारखी ऍक्टिंग करतोय, उड्या मारतोय फुल असं वगैरे, हे सगळं सगळं करणं चालू आहे. आणि हे आमची मजा घेतात लांबून की ह्यांना माहिती. आणि मग शेवटी मागून धावत आला, अरे थांबा, कट झालंय, कॅमेरा थांबलाय, तुम्ही एकटेच करताय. तिला उचललंय, मी अगदी फुल फिरवतोय वगैरे, असं करतोय सगळं, ते सगळं आलंच नाही कॅमेरामध्ये. आणि आम्ही दोघं एक आमचा मनाचा सिनेमा करत होतो तिथे कट झाल्यानंतर. तर एक छोटीशी ही गंमत झाली होती. टीम बरोबर आणि दिग्दर्शकाबरोबर तुमची कशी ट्युनिंग होती तिथं सेटवर? अख्खी टीम, सर मला सांगायला प्रचंड आनंद होतो की सगळे एका स्वभावाची माणसं, सगळी चांगली माणसं, आणि या टीम मधला प्रत्येक मेंबर की प्रत्येकाला काही ना काही चांगलं करून दाखवण्याची आणि चांगल्या गोष्टीला आपलं नाव जोडलं जाण्याची आवड असलेला माणूस. आपण जेव्हा एकांकिका करत असतो किंवा आपली सुरुवात असते आयुष्यामध्ये, आपण नाटक करत असतो, प्रायोगिक असेल किंवा, आणि आपली सुरुवात असते, तेव्हा आपल्याकडे खूप सारे पैसे नसतात. तेव्हा आपण पोटाला चिमटा काढतो, आपण हे बघत नाही खिशात किती पैसे आहेत, पोटात किती अन्न आहे, आपण फक्त कष्ट आणि मेहनत करतो. आणि त्यातून एक चांगलं नाटक आणि चांगली कलाकृती घडते, एकांकिका घडते. एकांकिका आणि नाटक क्षेत्रामध्ये जास्त का हे होतं, कारण की तेव्हा ना माणूस तन मन धन सगळं अर्पून त्याच्यात घुसलेला असतो आणि ते काम करत असतो. त्यामुळे तो रिझल्ट ना नेहमी प्युअर असायचा आणि ते टीमवर्क दिसून असायचा. त्यामुळे आपण नेहमी एकांकिका आणि नाटकाच्या आठवणी सांगतो. सेम आमची जी सिनेमाची प्रोसेस होती ना सर, जे आपण एकांकिकेला आणि नाटकाला करतो ना, आम्ही म्हणजे हे सगळ्याच ठिकाणी घडतं, कोणी हे नाही करत, पण आम्ही सगळी नवीन मुलं आहोत. नवीन मुलांचा बऱ्याचशा यातले असिस्टंट डिरेक्टर नवीन, यातले बरेचसे प्रोडक्शन असिस्टंट नवीन, पहिला सिनेमा प्रत्येकाचा, असे सगळेजण एकत्र येऊन काम करत होतो. तर त्याच्यासाठी लागणारं सगळं एक एक म्हणतात ना, एक योग जोडून येतो. सगळ्यांना काहीतरी पहिलं चांगलं करून दाखवायचंय. मग ते ऍक्टर असतील, प्रोडक्शन असिस्टंट असतील, अशी सगळी माणसं एकत्र येऊन काम करत होतो. त्यामुळे प्रोसेस एकांकिकेची होती, नाटकाची होती, पण आम्ही सिनेमा केला, पण त्या प्रोसेसचा आधार घेऊन सगळेजण मिळून मिसळून करत होतो. विनोद करणं आणि विनोद जगणं यात काय फरक आहे? विनोद करावा नाही लागला पाहिजे.
विनोद झाला पाहिजे. तो विनोद झाला ना, तर तो तुम्ही जगला असेल तर तो होतो, आणि झाला असेल तर तो जगला जातो. असं मला एवढं सिंपल वाटतं. म्हणजे आपण विनोद करायला गेलो तर मग ते हसं होतं. गोस्वामी सर सुद्धा आमचं जेव्हा डिरेक्शन करत किंवा एखादं स्किट बसवत असतात, आम्हाला मार्गदर्शन करत असतात, सांगत असतात आम्हाला डिरेक्टर म्हणून, तेव्हा ते हेच सांगतात की विनोद करण्याचा अट्टहास करू नका. तो होऊ दे, तो नकळत होऊ दे, तर तो जास्त रॉ, नॅचरल आणि ऑर्गॅनिक वाटेल. त्यामुळे विनोद झाला पाहिजे, तो आपसूक झाला पाहिजे, त्या सिच्युएशनच्या डिमांडनुसार झाला पाहिजे. म्हणजे काय म्हणतात ते, गरज नसताना पिशवीत मी काहीतरी वेगळंच कोंबतोय तर पिशवी फाटेल. तर पिशवी फाटणार. तसंच आहे ते. म्हणजे त्या सिच्युएशनला गरजेची असलेली वाक्य, त्या सिच्युएशनला गरजेचे असलेले विनोद आपसूक घडले तर ते स्किट, तर ती कलाकृती बहरून येते आणि छान वाटते आणि लोकांना भावते, रिलेट होते. जबरदस्तीने विनोद करायला गेलं तर काय मजा नाही. पण तो विनोद जगता पण येत नाही जर तो आर्टिफिशियल असेल तर. जगता तीच गोष्ट येते जी नॅचरल आहे आणि जी ऑर्गॅनिक आहे. आता एखाद्या भूमिकेसाठी तयारी करायची असेल कुठली, तर तुम्ही तयारी कशी करता? सर ऍक्च्युली आता काय, हा सगळा प्रॅक्टिसचा भाग आहे. जसे डॉक्टर असतात तसंच अभिनेता सुद्धा असतो. कोणीही ते फार कमी जणांना आयुष्यात मिळालेलं आहे की मोठमोठी लोक आहेत की जी असं काहीतरी, अमिताभ बच्चन सर असतील, दिलीप कुमार सर असतील, देवानंद, राजेश खन्ना सर, ही मोठी मोठी माणसं, अशोक सराफ सर, लक्ष्मीकांत बेर्डे सर, चंद्रकांत जी, सूर्यकांत जी, राजा गोसावी सर, ही खूप मोठी मोठी माणसं होऊन गेली. आमची सुरुवात आहे सर. आम्हाला खूप प्रॅक्टिस खूप करावी लागते, रिहर्सल खूप करावी लागते, आणि कोणत्याही गोष्टीला रिहर्सल चुकलेली नाही सर. मग ते स्किट असू दे किंवा सिनेमा. मी तुम्हाला या सिनेमाचं तर सांगूच शकतो, रिहर्सलला तर सगळेजण जीव तोडून प्रॅक्टिस करतात. सिनेमाचं मी तुम्हाला तेच सांगतो सर, 112 पेजेस. 112 पेजेस म्हणजे तुम्ही विचार करा त्याच्यात किती डायलॉग असतील. आणि ही आमच्या दोघांची जर्नी आहे. तर ना तो प्रवास घडताना आम्ही दोघे जास्त बोलतोय. बरोबर. त्यामुळे आमच्या वाट्याला खूप डायलॉग्स आहेत. तर ते कॅरेक्टर करायचं असेल तर मुळात ते संवाद मी समजून घेतले पाहिजे. ते जर मी पाठ केले तर मग ती तसे पाठ केले, नुसते पाठांतर करून घोकमपट्टी केली आणि ते समजून न घेता फक्त बोलत राहिलं तर ते कॅरेक्टर उतरणारच नाही. त्याच्यात जिवंतपणा येणार नाही. जिवंतपणा येणार नाही. ते फक्त ना एक आपण 10वी-12वीला करायचो ना, प्रश्नाची उत्तर पाठ करायचो, रट्टा मारायचा, पण त्याला रट्टा म्हणे. आपण असे खूप सारे ह्याच्यातले विज्ञानातले नियम जे पाठ केले होते. ओहमचा नियम असेल, तो समजतो आत्ता आपल्याला मोठे झाल्यावर, तेव्हा फक्त पाठ केला होता आपण. बरोबर. सो तसं केलं तर काय अर्थ नाही. ते डायलॉग समजून घेऊन आपण जेव्हा करतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं एक म्हणतात. प्रॅक्टिस कुठे चुकत नाही, रिहर्सल कुठे चुकत नाही. तुम्हाला गोष्टी सापडत जातात. तुम्ही जेवढं, मी मगाशीच म्हटलं एका ठिकाणी की कांदा सोडण्यासारखं आहे. आपल्याला लेअर सापडत जाते. तुम्हाला फक्त शोध घ्यायचा आहे अंतरंगाचा. बरोबर. एक एक गोष्ट उलगडत जाते. कधीच कुठली गोष्ट पहिल्याच वेळेला परफेक्ट होत नाही. मी मगाशी म्हटलं तसं फार कमी लोक असतात की ज्यांना पहिल्या फटक्यात सगळं सापडतं. तुम्हाला कॅरेक्टरचा अभ्यास करायचा असेल तर कधी कधी त्याच्या छटा शोधायच्या. एखाद्या गर्दीत आपल्याला चालण्याची लकब सापडते. एखाद्या गर्दीत आपल्याला कुठल्या तरी माणसाची बोलण्याची स्टाईल सापडते. हे आपल्या ऑब्झर्वेशनवर डिपेंड आहे आणि हे आपल्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे. आपणच आपल्याला ओळखलं पाहिजे की आपल्या अंगात काय आहे, आपल्या अंगात कुठलं कॅरेक्टर लपलंय, त्याचा फक्त शोध घ्यायचा असतो. तो शोध जर योग्य मार्गाने झाला तर आपण आपल्याला सापडतो आणि मग ते परफॉर्म होतं. बाकी त्याच्यात प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाचा याच्या मागे अंतिम सत्य कुठलं नाही की हीच पद्धत आहे कॅरेक्टर करण्याची किंवा हीच पद्धत आहे ऍक्टिंग करण्याची. नाही, प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे या जगामध्ये. जसं डॅनियल डे लेविस जे मोठे ऍक्टर आहेत, ज्यांना 2 की 3 ऑस्कर मिळाले, त्यांची प्रचंड वेगळी पद्धत आहे. अशी खूप मोठी मोठी माणसं आहेत की ज्यांची पद्धत खूप वेगवेगळी आहे. त्यामुळे या माणसांकडनं जेवढं काही घेता येईल आणि आपल्याला झेपेल तेवढं करण्याचा प्रयत्न आमची सुरुवात आहे सर. आम्ही साध्या साध्या गोष्टीतनं स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो, कॅरेक्टरला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा अतिशय काहीतरी चॅलेंजिंग येईल तेव्हा अजून काहीतरी नवीन काहीतरी सापडत जाईल, मेथड पण नवीन सापडतील. जेव्हा कॅरेक्टर चॅलेंजिंग येतील तेव्हा. एखादी अशी कोणती भूमिका आहे जी तुम्हाला वाटते की खूप चांगली होऊन गेली तुमच्या आयुष्यामध्ये? सर मी ह्याच मूवी बद्दल बोलेन सर. हा माझ्या आयुष्यातला पहिला सिनेमा आहे आणि मला असं वाटतं की याच्यानंतर असं का माझ्या वाट्याला परत कधी येईल मला माहित नाही. आणि
काही गोष्टी खूप छान हातातनं घडून जातात. तसं आहे. मी ह्याच सिनेमाचं नाव घेईन. या सिनेमामध्ये मी किरण नावाचं कॅरेक्टर करतोय. तर मला असं वाटतं की हे कॅरेक्टर पुन्हा कधी जगायला मिळेल मला माहित नाही सर. आणि ते माझ्या हातून खूप चांगलं झालंय असं मला वाटतं. मी 100% प्रयत्न केलाय. मी मेहनत तरी 100% केली. आता लोक ठरवतील ते कसं झालंय. लोकांना आवडते की नाही त्यांच्या प्रतिक्रियांवरून कळेल 21 तारखेला, 21 नोव्हेंबरला. एक कलाकार म्हणून कलाकाराने राजकीय मतं मांडली पाहिजेत का? सर ज्याचं त्याचं आयुष्य आणि ज्याचं त्याचं मत स्वातंत्र्य आणि ज्याची त्याची विचार करण्याची ही पद्धत आहे. कुणी काय करावं हे आपण काहीच सांगू शकत नाही. आता असं राहिलंय की आपण काही बोलूच शकत नाही. म्हणजे आपण म्हणजे कसं आहे, व्यक्त होणं न होणं हे संपूर्णतः तुमचं पर्सनल डिसिजन आहे. तुम्हाला जर व्यक्त व्हावंसं वाटलं तर तुम्ही व्यक्त होता, नाही असं वाटलं तर नाही होता. आणि दुर्दैवाने काय झालंय की सगळे कानाचे धनी झालेत, जिभेचे धनी झालेत सगळे. कान वापरत नाही आपण. आपण आता हल्ली ऐकत नाही एकमेकांचा. आपण रिप्लाय देतोय फक्त. कधी समोरचा गप्प बसतो आणि मी कधी बोलतोय अशी प्रत्येकाला घाई झालेली आहे. आणि हल्ली कोणी उठून कुणालाही बिनधास्त बोलतो. रिस्पेक्ट ही गोष्ट खूप कमी झाली. त्यामुळे काय होतं की कुणाला व्यक्त व्हायचं असेल तरी कोणी व्यक्त होत नाही. अशी खूप बंधनं आहेत आणि भावना खूप नाजूक झाल्यात. तर त्यामुळे त्या कधी दुखावतील, कोणाच्या दुखावतील हे सांगू शकत नाही. त्यामुळे बरेच जण शांत राहणं पसंत करतात. शांत राहिले याचा अर्थ सगळंच पटतंय, सगळंच आवडतंय, सगळं छान छान आहे असं पण नाही. प्रत्येकाच्या मनात, कोणाच्या मनात खतखत असते. यांना त्या मार्गाने जेवढं सॉफ्ट करता येईल तेवढं लोक मांडण्याचा प्रयत्न करतात. शेवटी प्रत्येकाला एकच गोष्ट नाही आवडू शकत, नाही तर जग चालणारच नाही. बरोबर. कुठेतरी विरोध असतोच, कुठेतरी मतभेद असतात, मनभेद कोणाचे नसतात. विचारांची काय म्हणतात ना, प्रश्न विचारायचे उत्तर नाही सापडत. कुणीतरी प्रश्न विचारले म्हणून शोध लागला. न्यूटन, आईन्स्टाईन, गॅलिलिओ असेल, आपल्याकडे शून्याचा शोध लागला किंवा हे का लागलं, हे असं का पडलं, सफरचंद का पडलं, हा जर प्रश्नच पडला नसता तर ग्रॅव्हिटीचा शोध कसा लागला असता. बरोबर. त्यामुळे प्रश्न पडले पाहिजेत. आणि कसं आहे माहितीये का, ते म्हणा, गरज ही शोधाची जननी आहे असं म्हटलं जातं. बरोबर. तर या सगळ्या जोपर्यंत प्रश्न पडणार तोपर्यंत कुणाला तरी प्रश्न, आणि या जगात कोणतरी असतोच की ज्याला प्रश्न पडतात. असं कधीच होत नाही की सगळे शांत बसणं. तर तो व्यक्त पॉलिटिकल बोलावा की न बोलावा आज ज्याचा त्याचा प्रश्न आहे सर. त्याच्यावर आपण काहीच बोलू शकत नाही. तुम्ही मराठी चित्रपट सृष्टीकडे कसं पाहता? काय वास्तव आहे मराठी चित्रपट सृष्टीचं सध्याचं? खूप फ्रँकली सांगतो सर, माझा पहिला सिनेमा आहे. मी आलोय पहिल्यांदा केलं हास्य जत्रा. तर माझी जी काही ओळख आहे ती सगळी हास्य जत्रेच्या आजूबाजूलाच फिरते. आणि हा माझा पहिला सिनेमा. याच्यात सुद्धा माझे मित्रच आणि माझ्या ओळखीचे लोक हे करतात. त्यामुळे मी कोर मराठी इंडस्ट्रीमध्ये काय आहे किंवा कसं काय आहे ह्याच्याबद्दल मला, तुम्हाला नेमके कुठलं अपेक्षित उत्तर आहे मला माहित नाही, पण आतापर्यंत मी जेवढं मला काय म्हणायचं की काम मिळणं असेल, प्रोजेक्ट मिळणं असेल, काय वास्तव आहे सध्या, मानधन मिळणं असेल, ह्या रिलेटेड हा प्रश्न आहे. सर मी जिथे काम करतो मला हे खूप आनंदाने सांगावंसं वाटतं. हास्य जत्रेत मी काम करतो आणि वेट क्लाउड प्रोडक्शन, जे सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी सर, अतिशय योग्य वेळेत मानधन करणारी निर्मिती संस्था. असं मी वेळेवर सगळ्या टाइम आणि सगळी डेट ठरलेली असते सर. आम्हाला 7-8 वर्षात यामध्ये कधीच पेमेंट रखडले आलं नाही, असं कधीच प्रॉब्लेम नाही झाला. हास्य जत्रेची सगळी पेमेंट वेळेवर येतात. हे चॅनेलचं आणि वेट क्लाउड प्रोडक्शन हाऊसचं सगळ्यात हे. त्यामुळे माझा अनुभव पर्सनली मला विचारत तर सगळ्यात चांगला आहे. हास्य जत्रेच्या बाबतीत कधीच कुठलं टेन्शन नाही. आणि उलट ही बाजू कधी कोण सांगत नाही, पण गोस्वामी सर आणि मोठे सर हे पर्सनली व्यक्ती म्हणून खूप चांगले आहेत. जेव्हा कुणाला टीम मधला असू दे, ऍक्टर असू दे किंवा एखादा स्पॉट मधला असू दे, कोणी असू दे, सरांबरोबर खूप कित्येक वर्ष काम करणारे लोक आहेत. कुणालाही पैशाचा किंवा कसाही प्रॉब्लेम असेल ना तर सर त्याचं पेमेंट लवकर करतात. स्वतःहून सांगतात की तुला असेल काय गरज असेल ते सांग. एवढं सरांनी केलेलं आहे. या बाजू कधी त्यांच्या समोर येत नाहीत, म्हणून मी आता आवर्जून सांगतो की तुम्ही पेमेंटचा वगैरे विषय काढला त्यामुळे. सो मी जिथे काम करतो तिथे मी सुखी आहे सर. त्यामुळे तिथला माझा अनुभव प्रचंड चांगला आहे.
मराठी चित्रपट सृष्टीची काळी बाजू काय? सर मला माहित नाही कुठल्या साईडला ऊन जास्त आहे मला माहित नाही सर. मला मला आलेले अनुभव खूप चांगले आहेत सर. मी अनुभवावर बोलतोय सर. मग हास्य जत्रा बघणारी सगळी सिनियर मंडळी आहेत जी लोक काम करतात, ते जेव्हा कधी आपुलकीने भेटतील, स्वतः खूप आयुष्यात खूप चांगले गेले, ते भरभरून आणि प्रेमाने बोलतात. त्यामुळे काळी बाजू कुठली आहे ना सर, मला आता या क्षणाला आठवत नाही, म्हणजे सांगता पण येत नाही की काळी बाजू कुठली आहे काय आहे. म्हणजे बघा, या जगात परफेक्ट काहीच नसतं. हे होऊ शकतं कधीतरी की तुम्ही काहीतरी केलेली कलाकृती इतर कोणतरी चोरू शकतं. हे होऊ शकतं, हे होतं. कधी कधी भीती वाटू शकते लेखक म्हणून ही भीती असते की तुम्ही ज्याला शेअर करताय तर क्रेडिटचा घोळ होतो बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच वेळेला होऊ शकतो, झालेला पण आहे बऱ्याच जणांच्या बाबतीत. तर वाङ्मय चौर्य ज्याला काहीतरी म्हणतात, जो शब्द आहे, तर ती एक भीती आहे जी अजून शमलेली, जिचं पूर्ण निवारण झालेलं नाहीये किंवा त्यातून, कारण लेखकाला मला असं वाटतं की अजूनही म्हणावं तसं तो दर्जा, ते स्थान किंवा ते पेमेंट मिळतंय, नाही मिळतच नाही, मिळतंय पण जे मिळायला पाहिजे तेवढं नाही मिळतंय. ते एक असं नेहमी म्हटलं जातं की लेखक हा आईसारखा असतो. तिचं आई आपली कशी खूप राबत असते पण ती बिनपगारी असते, तिचं कर्तृत्व कळतच नाही कोणाला. तर लेखक हा आईसारखा वाटतो मला नेहमी. त्याचं हे नाही काय, तो ज्या दिवशी सन्मान आणि जे महत्व मिळेल त्या दिवशी कदाचित काहीतरी अजून चांगलं घडेल. अभिनयाच्या पलीकडे तुमचे काय छंद आहेत? कसा वेळ घालवता? सर मी खरं सांगू तर मला घरात राहायला खूप आवडतं आणि मला निसर्गाच्या सानिध्यात जायला आवडतं. माझ्या आजूबाजूला नॅशनल पार्क आहे, तर मी जेव्हा कधी वेळ मिळतो ना, मी नॅशनल पार्क मध्ये फिरायला जातो. मी कोकणामध्ये वाढलो त्यामुळे मला ना झाडांची संगत खूप आवडते आणि तिथे जाऊन बसायला खूप, म्हणजे मी अगदी 3-3, 4-4 तास जाऊन असा फक्त शांत डोंगरावर बसलेला माणूस आहे. तर मला ते करायला खूप आवडतं आणि मला गाणी ऐकायला प्रचंड आवडतं. मी जसं मी मगाशी म्हटलं, रफी साहेब, मी रफी साहेबांना कधीही ऐकू शकतो आणि त्यांचं एखादं गाणं प्ले झालं की त्याच्यानंतर मी बहुतेक वेळा सगळी त्यांचीच गाणी लावतो. असं एक हे आहे गाणी, आणि सगळ्याची गाणं आवडतं? रफी साहेबांचं एक गाणं निवडणं खूप कठीण आहे. अशी आता माझ्या मनात येते ते हे आहे, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुए में उड़ाता चला गया, किंवा वादिया मेरा दामन, रास्ते मेरी बाहे, जाओ मेरे सिवा तुम कहा जाओगे. हे गाणं मला आठवतंय. खूप गाणी, म्हणजे दोस्ती असेल, इकडची तिकडची असेल, तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है, खूप, जेवढी नावं घेईन तेवढी कमी आहे. दर्दे दिल, दर्दे जिगर, क्या हुआ तेरा वादा, रफी साहेब आहेत. 90s ऐकतो मी, 90s पूर्ण हे तेरे नाम कहो ना प्यारे, हे अल्बम, हे सतत मी काही ना काही ऐकत असतो. 90s 2010 पर्यंत जेवढी आलेली सॉंग्स होती ना, नवीन गाण्याशी मी फार कमी कनेक्ट होतो. ही जी 2010 पर्यंत आलेली सॉंग्स होती त्याच्यात एक गंमत होती, एक वाईब होती, मजा होती. त्याला फास्ट फूडची चव नव्हती, त्याची एक्सपायरी डेट नव्हती त्या गाण्यांना. आताच्या गाण्यांना एक्सपायरी डेट जरा लवकर आहे, ते 2 दिवसात शांत होतात. जर अभिनय हा पर्याय नसता तर आयुष्यात काय केलं असतं? सर आत्ताच्या सिच्युएशन नुसार उत्तर देतो सर मी. मला असं थोडंसं वाटतंय मी बरा मार्गदर्शक झालो असतो, होईल. म्हणजे त्याचं कारण काय की माझ्या आजूबाजूला खूप मित्र आहेत किंवा कोण असे आहेत, ते जेव्हा कधी आयुष्यात खचतात किंवा हे करावं असं वाटतं, दुःखात, तर त्यांना मी बऱ्याच वेळा आठवतो. ऍक्च्युली मी लास्ट ऑफ खांदा बऱ्याच जणांचा आहे आयुष्यामध्ये, खऱ्या आयुष्यामध्ये खांदा आहे. तर आणि जेव्हा त्यांच्याशी बोलल्यानंतर, त्यांना माझ्याशी बोलल्यानंतर असं होतं की थोडंसं मोटिवेशन मिळते त्यांना. 4 वाक्य कुठली चांगली एक मोटिवेशनल सांगितली तर त्यांना ते बरं वाटतं. तर मला असं नेहमी वाटतं की लाईफ कोच म्हणा किंवा मार्गदर्शक म्हणा, तर हे चांगलं झालं असतं. याचं अर्थार्जन कसं होईल हे त्यातनं हे मला माहित नाही, पण मी हे बरं करू शकलो असतो असं वाटतंय सर. आयुष्यात सगळ्यात मोठं स्वप्न काय? सर मला माझं नाव अजरामर करायचं.
हे मी अभिनेता व्हायच्या अगोदरपासून ठरलेली गोष्ट आहे. कारण मी माझ्या नावावर प्रचंड प्रेम करतो. श्रमेश. नावातच श्रम आहे. श्रम आहे. श्रम जर आहे सर मला कधीच आयती काही मिळालं नाही. खूप कष्ट करतच हे झाले. पण मला असं नेहमी एक लहानपणापासून वाटायचं की माझं नाव खूप युनिक आहे. माझं त्यामुळे मी माझ्या नावावर खूप प्रेम करतो. जर माझं नाव युनिक असेल तर मी काम सुद्धा युनिक केलं पाहिजे आणि मी माणूस म्हणून सुद्धा युनिक म्हणून वागलं पाहिजे. मी गर्दीत मिसळलं नाही पाहिजे. जोपर्यंत आपण दुर्मिळ होत नाही ना तोपर्यंत आपल्याला किंमत येत नाही, आपल्याला गंमत येत नाही. क्या बात आहे. तर मला दुर्मिळ व्हायला आवडेल सर. गर्दीचा भाग गर्दीचा भाग नाही व्हायचा. आणि दुसरं म्हणजे सचिन म्हटलं की आपल्यासमोर तेंडुलकरच आहे. क्रिकेट येतं. सचिन तेंडुलकर तेंडुलकर हेच नाव येतं आयुष्यात. कधीतरी जेव्हा कधी श्रमेश हे नाव कुठेतरी निघेल 50-60 वर्षांनी 100 वर्षांनी, तर तेव्हा जर श्रमेश बेटकर असं लोकांच्या समोर आलं तर मी जगाचा सगळ्यात सुखी माणूस असेल. माझा प्रयत्न तो आहे सर. मी कितपत यशस्वी होते आता ते बघूया, काय वाटचाली काय कसं मला मिळत जाते. पण माझा तरी हा हेतू आहे. ऍटलिस्ट मला आत्ताच्या घटनेवर नाही वाटतंय मला व्यावसायिक यश काय आहे मला माहित नाही, पण एक चांगला माणूस म्हणून जरी उद्या 50 वर्षांनी नाव काढलं तर श्रमेश बेटकर आठवेल हे मला माहिती आहे. अजूनपर्यंत जसं चाललंय त्या पद्धतीने चांगल्या माणसांचं जर उद्या नाव काढलं आणि श्रमेश नाव आलं तर श्रमेश बेटकर येईल हे मला माहिती आहे. आता निश्चितच होईल. खूप छान वाटलं तुमच्याशी थँक्यू गप्पा सर. मारून. थँक्यू. मला पण खूप आनंद झाला आणि सर. श्रमेश सर तुम्ही सत्ता मंचावर आले आणि आमची शोभा वाढवली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. सर तुम्ही इथे येऊन मला बोलण्याची संधी दिलीत आणि मला एवढा मान सन्मान दिलात, एवढं प्रेम दिलं, त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. आणि जाता जाता मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा आवाहन करेन. मी माझ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की मी विमाननगरमध्ये पुण्यातले सगळे रसिक प्रेक्षक असतील, मुंबईतले असतील, हा पॉडकास्ट जिथे जिथे ज्या ज्या कानाकोपऱ्यात जगाच्या जिथे कुठे बघितलं जाईल त्या सगळ्या मराठी रसिक प्रेक्षकांना, मराठी चित्रपटावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आमचा पहिला खूप मेहनतीने केलेला लास्ट ऑफ खांदा हा सिनेमा 21 नोव्हेंबरला जवळच्या चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होतोय. जून महिन्यात आपण जेव्हा शाळेत पहिलं पाऊल टाकतो ना तेव्हा जे पोटात गुदगुले असतात किंवा जे फुलपाखरू उडत असताना ते आहे. महिना नोव्हेंबरचा चालू आहे पण माझं पोट जून मध्ये आहे. ती जरा धाकधूक माझ्या मनात आहे. तर सिनेमाच्या शाळेतला पहिला दिवस आहे. विद्यार्थी म्हणून मी पाऊल टाकतोय तर पालक म्हणून तुम्ही मला नेहमीप्रमाणे आशीर्वाद द्या. हास्य जत्रेत वावरताना तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं, खूप प्रेम करताय, तुमच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचतात. या सिनेमालाही तुम्ही इतकंच प्रेम द्याल आणि ह्याला डोक्यावर घ्याल अशी आशा करतो आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमासमोर नतमस्तक होतो आणि तुमची रजा घेतो. थँक्यू. आणि या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो की सत्ता मंच जे हे सुंदर चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा जो पॉडकास्ट आता तुमच्या समोर येतोय तो ना जमेल तेवढा मस्तपैकी व्हायरल करा. आपल्याला लास्ट ऑफ खांदा फेमस करायचा आहे, हा पॉडकास्ट फेमस करायचा आहे, हे चॅनल फेमस करायचं आहे. तुमच्याच भाषेत तुम्हाला आवडेल असं सांगायचं झालं तर लावा ताकद, होऊन जाऊ दे, बघूया काय होतं. जास्तीत जास्त काय सुपर हिट होईल. थँक्यू. तर मंडळी आज आपल्या सत्ता मंच या व्यासपीठावर सन्माननीय प्रख्यात अभिनेते श्रमेश बेटकर सर आले आणि त्यांनी त्यांच्या आयुष्याचा पट उलगडला. याबद्दल मी सत्ता कुटुंबाच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. आपणही अमूल्य असा रसग्रहण करण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपल्या सर्व मंडळींचेही मी आभार मानतो. अभिनेते श्रमेश बेटकर साहेबांना मी पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तर मंडळी पुन्हा भेटूयात एका नव्या विषयावर, एका नव्या पाहुण्यांबरोबर. भेटत राहू, बोलत राहू. तर मंडळी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे येणारा एपिसोड तुम्हाला पाहायला मिळेल. आणि एपिसोड जर आवडला तर तुमच्या जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा. तोपर्यंत सर्वांना माझा जय हिंद, जय महाराष्ट्र.